नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे सांगवडेमधून. करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या श्री नरसिंह देवालय इथं श्री लक्ष्मी नरसिंह नवरात्री निमित्त 4 मे ते 12 मे अखेर आयोजित महायज्ञ सेवेचा प्रारंभ आनंदनाथ महाराज सांगवडेकर व यशराज घोरपडे सरकार यांच्या हस्ते महागणपती पूजन, मातृका पूजन, श्री गणेश याग महायज्ञ, लघुरुद्र अभिषेक सेवा या धार्मिक विधीने झाला. या दिवशी वारकरी संप्रदायाने यज्ञसेवेचा लाभ घेतला. यामध्ये सोमवारी रुद्रपठण, मंगळवारी श्री सूक्त विधान, बुधवारी श्री पुरुष सूक्त पठण, विष्णुयाग, गुरुवारी श्री मन्युसूक्त विधान, मन्युयाग श्री दत्तयाग, शुक्रवारी श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री चंडी होम, शनिवारी श्री पंचसूक्त पौमान पठण, विष्णुयाग, रविवारी श्री नरसिंह सहस्त्रनाम पठण, श्री लक्ष्मी नरसिंह स्वाहाकार, सोमवारी श्री लक्ष्मी नरसिंह लघुरुद्राभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. महायज्ञ लघुरुद्र अभिषेक सोहळ्यास संकेश्वर पीठाचे शंकराचार्य यांनी सदिच्छा भेट दिली. गेली 9 दिवस चाललेल्या महायज्ञ सोहळ्याच्या यजमानपदी वडगावकर माधुरी बेकरी परिवार, ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली कुंभार व सदस्य, पालखीचे मानकरी महावीर पाटील, चेतन पाटील, सुनील तेलनाडे, अशोक मोळे, सांगवडेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सुदर्शन खोत व सदस्य, कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर अनिल मेहतर, माजी आमदार प्रकाश आवाडे, नरके वहिनी यांनी उपस्थित राहून महायज्ञ सेवेचा लाभ घेतला. या संपूर्ण धार्मिक महायज्ञ सोहळ्याचे विधी विजय जोशी सांगवडे आणि सहकारी यांनी केले. धार्मिक महायज्ञ कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय रावळ, भालचंद्र गुरव, सुनील रावळ, विजय जोशी, पांडुरंग रावळ यांनी केले. शिवसिद्ध न्यूजसाठी सांगवडेहून ऋषिकेश प्रदीप एवारे.